आजीनं सकाळी सकाळची इशारा देऊन कामाची सुरुवात केली. यशा कसा हापचड्डी घालून बसलाय. बाई हा काय प्रकार. आपला हर्षवर्धन पुण्यावरून आलता. मग यशान मी डायरेक्ट त्याच्या घरी गेलो त्याला आणायला. यशाला म्हटलं चालव गाडी. हर्षाला घेतल्यानंतर हर्षाला गाडीवर बसवलं. म्हटलं प्रवासात थकला असेल मग थोडं पाय मोकळे कर. त्याला डायरेक्ट कॉलर मधून लोणीला आणलं. मग गणेश सरांची पण आठवण आली होती. मग त्यांना लगेच बोलून घेतलं. मग हॉटेलला थोडा नाश्ता वगैरे केला. गणेश सरांसोबत बोलून खूप भारी वाटलं. मग हर्षाचं माझं नियोजन झालं संगमनेरला जायचं. हर्षा पण भरपूर दिवसानंतर आला होता. म्हटलं मग स्नेहलला पण भेटून घ्यावा आणि तसंच त्याला पुण्याला निघायचं होतं. संगमनेर पर्यंत जाऊस तर स्नेहलचं कॉलेज पण सुटलं होतं. तिथं पोटभर असं जेवण केलं का नाश्ता केला हे काहीच कळत नव्हतं. पोट तर फुल भरल्यासारखं वाटत होतं. मग समजून घ्या जेवण केलं का नाश्ता केला. स्नेहल सोबत आपली कोजागिरी दीदी पण आलती. मग आपला हर्षा बोलला की आपल्याला आईस्क्रीम खायचं. त्याला सर्दी झाली होती. मग त्याला म्हटलं चला आईस्क्रीम खाऊ. मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की स्नेहलच्या आवडीने सगळ्यांनी आईस्क्रीम खायचं. कॅमेरा चालू केल्यावर नुसतं हसतात राव. काहीतरी पोज बीज तरी द्या. हर्षवर्धनला बाय बाय करून मी डायरेक्ट रोहितकडे गेलो. तो आजारी होता पण तो गाडीवर दिसल्यावर मला थोडं वेगळंच वाटलं. कहाणी